भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ तृणचरणे लुब्ध झाली पुच्छे वाहुनिया ठेली नादन समाये त्रिभुवनी एका भुलला जनार्दनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तना करिता निवडलेली ही अभंग रचना दक्षिण वाहिनी वृद्ध गौतमीच्या तटावर असलेलं स्थापित पैठण क्षेत्र आणि त्या क्षेत्रातील महान संत भगवत भक्त शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज वर्णन हे द्वापार युगातलं करतात आणि कलियुगात करतात. विठ्ठल 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 हो. नाथ बाबा एक वारकरी संप्रदायामध्ये फार अशा प्रकारचे अलौकिक संत आपल्याला पाहायला मिळतात की नाथांच्या पारमार्थिक वैभवाचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, एक नाही दोन नाही तर भगवान परमात्मा 36 वर्ष ज्यांच्या घरी नांदला, ज्यांच्या घरी पांडुरंगाने सेवा केली असे संत श्रेष्ठ आणि असणारे नाथ बाबा. नाथांचं सांसारिक वैभव जर सांगायचं ठरलं तर नाथ हे ऐश्वर्य संपन्न संत आहे. नाथांची श्रीमंती सांगितलेली आहे. तुमची आमची श्रीमंती सामान्य आहे. तुमच्या आमच्या श्रीमंतीचं वर्णन केलं तर फार तर फार झालं तर सणावाराला पुरणाची पोळी असते. काय 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 आमची तुमची श्रीमंती काय, सणावाराला पुरणपोळी. पण नाथाचं सांसारिक वैभव जर सांगायचं ठरलं तर एकादशी जर सोडली तर रोज नाथांच्या घरी 12 खंड्याचं पुरण शिजायचं. एका खंडीत किती डाळ बसती काय बसती ते तुम्ही हिशोब घरी गेलो करा. आणि एवढं पुरण खाण्यासाठी किती लोक येत असतील, किती जीव संत महात्मे नाथांचं घरचं मी सांसारिक वैभव सांगितलं. आमच्या तुमच्या घरी दिवाळी दसऱ्याला पुरणाची पोळी असते, तीही फार तर फार घरच्यासाठी असते. पण नाथांच्या घरी देवाला नैवेद्य करण्यासाठी आणि आलेल्या भक्तासाठी 12 खंड्याचं पुरण शिजायचं. ही सांसारिक वैभव नाथांच्या घरी येतं. नाथांच्या कुळाचं वर्णन केलं तर नाथ बाबांचे पूर्वज आजोबा हे पंढरीचे उपासक, पंढरीचे वारकरी. त्या काळामध्ये बिदरला पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस गेला कर्नाटकामध्ये आणि कर्नाटकातला परमात्मा पुन्हा पंढरीला आणावा कोणी याच्याकरिता त्या काळामध्ये पंढरपूरमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये सांगितलं गेलं की देवाला पंढरीत आणण्याचं सामर्थ्य फक्त जर कुणात असेल तर ते पैठणचे भानुदास महाराज आहे. आणि त्या भानुदास महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आपण पंढरीची वारी केली आहे. कोणी पैठणहून केली आहे, कोणी आळंदीहून केली आहे, कोणी दिवहून केली आहे, ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या गडावरनं केली आहे. पण भानुदास महाराजांनी पैठण ते पंढरी आणि पंढरी ते बिदर पायी पंढरीच्या पांडुरंगाकरिता वारी केली. कथा भाग विस्ताराने आहे, फार मोठा आहे. आज ते चरित्र नाही आहे, आज विषयाला मर्यादा आहे, तिकडे जायचं आहे. परंतु वर्ण विषयापेक्षा वर्णी कोण आहे हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे. म्हणून थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला की ते असणारे भानुदास महाराज, त्यांच्या कुळामध्ये संत महात्मे वर्णन करतात की महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे नाथ बाबा तिथे प्रगट झाले आणि नाथांनी गुरु शिष्य परंपरेचं महत्व वाढवलं. आज गुरुच्या दरबारामध्ये, गुरुदेवांच्या दरबारामध्ये आपल्याला बोलण्याची वेळ आहे तर काय बोललं पाहिजे, आपण काय बोलणार आहोत. कारण हे जे बोलणार आपण आहोत हे सगळं त्यांचंच आहे.
त्यांनीच शिकवलेलं आहे, त्यांनीच दिलेलं आहे आणि तेच त्यांच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला प्रगट करायचं आहे. त्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर खूप खूप अशी काही गुरुदेवांच्या बाबतीत पदं आलेली आहेत. मला एक फार सुंदर आमच्या संस्थेमध्ये देवगडला हे पद म्हणल्याशिवाय कीर्तनच होत. गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, सांगू कशी तुम्हाला गुरुची अगाध लीला. गुरुजीवनाचे सार तेथे देव भेटे आप आप. गुरुची अगाध लीला, गुरुची लीला अगाध आहे बाप. गुरु जीवनाचं सार आहे. ज्याला गुरु भेटला त्याला देव कळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून जीवनामध्ये काही नाही करता आलं तरी चाललं, पण जर करण्याची संधीच मिळाली तर गुरुची भेट व्हावी आणि मग गुरु दाबी वाटा. सद्गुरु वाचून सापडे न सोय, सद्गुरु वाचून सापडे न सोय, सद्गुरु वाचून सापडे न सोय, सद्गुरु वाचून सापडे न सोय. सारी करी दितात, आपण सारी करी दितात. धरावेत पाय, धरावेत पाय, आधी 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 आपण सारी करी दितात, आपण सारी नाथांचं जीवन अलौकिक जीवन आहे आणि नाथ बाबांनी आपल्या गुरुचं महत्व वाढवलं. नाथ हे अधिकारी संत आहेत, द्रष्टा संत आहे नाथ बाबा. परंतु आपल्याला चरित्र भाग सगळ्यांना माहीत आहे. देवगिरी नावाचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची नाथांची भेट झाली. त्या ठिकाणी कृपा केली, एक काम दिलं. ते काम नाथांनी चोख पद्धतीनं केलं. करत असताना रात्रीची वेळ आहे, 2 वाजले. गुरुदेवांनी दिलेलं काम आज मात्र काही हिशोबच लागेना. शेवटी गुरुदेव विश्रांतीला गेले. विश्रांतीसाठी गुरुदेव आहेत, परंतु नाथ बाबांनी काही विश्रांती घेतली नाही, कारण हिशोब जुळेना. असं म्हणतात की 2च्या नंतर हिशोब जुळला आणि हिशोब जुळल्यानंतर आनंद झाला. आणि माणसाला जर आनंद झाला तर माणसं काय करत असतात? टाळी वाजवत असतात. कीर्तनात टाळी वाजवायला सांगितले जाते, पण शब्द जर लोकाला आवडले तर लोक टाळी वाजतात. कुठं? भाषणात. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथांनी टाळी वाजली. टाळी वाजल्यानंतर गुरुदेवांची झोप मात्र मोडली आणि विचारलं, ये का? अरे मध्यरात्र झाली, तुला कळतं का? टाळी का वाजवली? जी म्हणायची पद्धत होती त्यावेळेस. गुरुदेवा पुढे बोलत असताना नाव घेतलं नाही पाहिजे. जी जी हा आदरयुक्त शब्द आहे. तुकोबारायने देखील जी हा शब्द लावला, आदरयुक्त.
तो हनुमंतरायाच्या संबंधात. शरण शरण जी शरण शरण जी जी हनुमंत. आता ते पाठ ऐकलेल्या भजण्याचा सरळ आहे, पण ज्यांनी गाथा पाहिलेला आहे ते मात्र स्वल्प विराम विराम हे सगळे त्यामध्ये येत असतात. जी म्हटले म्हणजे काही नाही गुरुदेवा, टाळी वाजवली खरी, फक्त एवढंच की तुम्ही दिलेलं जे काम होतं आज काही हिशोबच जुळेना. 2 वाजता एका आण्याची चूक निघाली. किती आण्याची? 1 आना. आणि एका आण्याची किंमत आपल्या शिष्याला कळते हे ज्यावेळेस गुरुला कळालं त्यावेळेस गुरुदेवांच्याही लक्षात आलं की हा जर आण्याचा हिशोब करतो तर हा फक्त खाण्याकरिता आलेला नसून याचं काहीतरी येण्याचं विशेष प्रयोजन आहे. बोलावून घेतलं आणि विचारलं, नाथा खरं सांग बरं, तू कोण आहेस? तू कोण आहेस? सांग तू कोण आहे? त्यावेळेस सांगितलं, गुरुदेवा मी दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा जो आत्मा आहे तोच मी आहे. कशाकरिता हे प्रयोजन आहे? काही नाही, तुम्ही ज्या करिता इथे आहात तेच माझं उद्दिष्ट आहे. माझं काय, माझं जे हो तुम्ही जे करण्यासाठी आलेला आहात. जनार्दन स्वामी फार मोठे अधिकारी साक्षात्कारी त्या काळातले संत होते. कल्पवृक्ष दत्तात्रयांचा आणि त्यांचा नित्यक्रमाचा असलेला संबंध होता. बोलणं असायचं गुरुचं आणि देवाचं. आणि मग सांगितलं, खरंच तू जर त्याच करता आला असेल तर थांब, आता वेळ व्यर्थ घालू नको. जीवन अनमोल आहे. एक एक क्षण आपल्या जीवनामध्ये अनमोल आहे बाप. आता थांब, उद्या आवर आणि जे तुझं उद्दिष्ट आहे ना ते उद्दिष्ट उद्याची उद्या पूर्ण करतो, काळजी करू नको. एवढं सामर्थ्य गुरुमध्ये असलं पाहिजे. आणि कथा आपल्याला माहित आहे, तिथे पलीकडे सुलीभंजन नावाचा पर्वत आहे. थोडंसं सगळं काही करत असताना गुरुदेवाच्या लक्षात आलं की हा आपला शिष्य आहे, पण यामध्ये अजून काही अपरिपक्वता शिल्लक राहिलेली आहे का, म्हणून शेवटचा प्रसंग पार पाडला. सुलीभंजन पर्वतावरती गेले आणि गेल्यानंतर तिथं एक असं विचित्र स्वरूप देवाने घेतलं. ही लीला आहे गुरुची. भिकाऱ्याचं स्वरूप घेतलं, हातामध्ये झोळी आहे, कुठेतरी भिक्षा मागितलेली आहे, शिळपाका अन्न त्याच्यात आहे, हातामध्ये कटोरा आहे, कुत्रे आहेत, गायी आहेत, वासरं आहेत. आणि जनार्दन स्वामी मात्र त्या भिकाऱ्याचं काय करतायत, दर्शन घेतायत. हे नाथाने पाहिलं, आपल्याला आपली इच्छा पूर्ण करणार म्हटले ना. आज गुरु एका भिकाऱ्याच्या कसे पाया पडतात कळना. आणि ज्यावेळेस कळत नसतं ना त्यावेळेस अज्ञान असलं की माणसं दूर जात असतात. बरं कसं आहे, अज्ञान जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत माणसं दूर जातात. नाथाने दृश्य पाहिलं. नाथ महाराज काही कोस पाठीमागे जाऊन उभे राहिले. पुन्हा दृश्य बघितलं तर त्याच भिकाऱ्याच्या जवळचा काटोरा गुरुदेवाने घेतला. त्या भिकाऱ्याने आपल्या झोळीतली तुकडे काढले आणि त्या कटोऱ्यात टाकले. तुकडे होते ते शिळे झालेले होते, कडक झालेले होते. जनार्दन स्वामीला सांगितलं, बाळा हे तर आता कसं करायचं, ओलं झालं पाहिजे अन्न. तिथं एक व्यालेली कुत्री होती. त्या कुत्रीचं दूध घेतलं, त्या कटोऱ्यामध्ये टाकलं. हे कोणी पाहिलं? नाथाने पाहिलं. अरे फुकट फुकट गेलं म्हणे जीवन आपलं. आपण कशाकरिता आलो, काय करण्यासाठी आलो, काय आपल्या गुरुचं हे काम आहे काही कळत नाही. कधी कधी आम्हालाही वाटतं काकडे बाबा कोणाकडेही जातात, कोणाचं काही खातात, कसंही राहतात. कोणत्या रात्रीला कुठल्याही प्रवासात कुठेही बाबाचा फोन आला की बाबा असतात. कधी कधी आपल्याला वाटतं का नाही ते. पण सांगू का, ही अवस्था ही देखील ही त्यांची एक लीला आहे. ही लीला तुम्हा आम्हाला कळाली का मग काकडे बाबा कळतील, हे लक्षात. आता हे काय कशासाठी उद्योग केलेला आहे पुढे बोलणार आहे. मला विषय थोडासा दूर जाईल, मला अलीकडे यायचं. ते दृश्य बघितलं आणि मग मात्र नाथ बाबांना अधिक किळस आली. नाथ बाबा दूर गेले. शेवटी जनार्दन स्वामी आणि दत्तप्रभू म्हणजे त्या रूपात आलेल्या दत्तात्रय भगवंतांनी तो काला केला
आणि तो काला दोघांनी खाल्ला. काला खाल्ल्यानंतर नाथबाबांनी एकदा डोकून पाहिलं, म्हणले दोन्ही मंडळीचं पंगत उत्कृष्ट चालू आहे, पण बाबा असं खाणं काय आपल्यासारख्याला जमणार? कारण ते वर्णीय उच्च वर्णीय ब्राह्मण नाथबाबा होते. काय विषय आहे समजणार नाही. पण गुरुच्या लक्षात आलं की आज जर याला यातला प्रसाद मिळाला नाही तर याचं जीवन फुकट जाणार आहे. आज्ञा केली शेवटी, एका इकडे ये जी, काही नाही, एवढा कटोरा फक्त धुवून आण. म्हटले बरं झालं, भाग्य की गुरु म्हटला नाही का घासभर घे म्हणून, तर घ्यावंही लागलं असतं. घेत नाही म्हटले बरं बघ धुवायचं बा, काय हरकत नाही म्हणे. शेजारी विहीर होती, त्या विहिरीतलं पाणी काढलं आणि ते पाणी घेऊन ते सगळं कटोरा धुवू लागले. आता ते कटोरा कसा, एक अशी पात्र आहे की ते उथळ असते पहा, त्याला काही बुडच नसते. ते धुता 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 चित्त काही एकाग्र नव्हतं. हात सटकला म्हणतात, आणि सटकल्यानंतर त्यातलं जे पाणी होतं त्या प्रसादातलं पाणी फक्त तोंडावरती पडलं. पाणी पडल्यानंतर आपल्याकडे कसं आहे पहा, नवीन जर गाडी घेतली साहेब, नवीन गाडी टू व्हीलर, आणि नवीनच असला ना तर तो गावात गारका द्यायला जातो. कोणीतरी विचारलं पाहिजे ना कधी घेतली कधी घेतली. नवीन गाडी होती ती, बघ विचारलं तर नाही, पण चालता चालता टर्नच कळालं नाही, कारण कधी टर्न घेतलाच नव्हता. टर्न काही आवरला नाही, गाडी काय आवरली, गाडी सहज तसाच गाडी खाली पडला. का रे बा, गाडी पडली, गाडी मोडली, नवीन गाडी, गाडीला किती लागलं, काय झालं हे काही यांनी पाहिलं नाही. स्वतःचं शरीर अनमोल आहे, याला किती लागलं हे पाहिलं नाही. आपल्याकडे गंमत काय माहिती काय, अशा वेळेस लोक काय करतात, गाडीचं काय नुकसान झालं याचा विचार करत नाही राजू काका, स्वतःला काय लागलं याचा विचार करत नाही, आपल्याला कोणा पाहिलं का काय. पडल्यानंतर काय पाहतो म्हणून आपल्याला कोणी पाहिलं का. बस तशीच गंमत झाली. पाणी तोंडावर पडलं याचं काही नवल नाही वाटलं, पण आपल्याला कोणी पाहिलं का काय. म्हणून नाथांनी काय केलं, ते पाणी तोंडावर पडल्यानंतर मागं वळून पाहिलं, पाठीमागे पाहिलं तर मात्र काय, त्रिगुणी त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी त्रयमूर्ती दत्त हा जाणा. हो, त्रिगुणी त्रयमूर्ती दत्त हा जाणा. प्रत्यक्ष दत्तात्रय महाराज पाठीमागे उभे दिसले, आणि मग मात्र जीवनाचं काय झालं, कल्याण झालं. आणि पश्चाताप करू लागले की बाप, फक्त त्या दोन सत्पुरुषांच्या, भगवंताच्या आणि गुरुच्या उष्टावळीनं जर देव भेटला तर तो प्रसाद जर ग्रहण केला असता तर काय प्राप्ती झाली असती, तिथेच जीवन धन्य झालं असतं. परंतु रामसुखदासजी महाराजांचं खूप मोठं वाक्य आहे. उत्तर भारतामध्ये ऋषिकेश या ठिकाणी गीता भवन होतं, आणि त्या गीता भवनामध्ये एक महान संत या देशातले, तुम्ही ज्यांनी नाव ऐकलेलं असेल, नसन ऐकलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांच्या नावाची पुस्तकं आहे. गीता प्रेस नावाचं एक प्रेस आहे, आणि त्या प्रेसची खूप कमी दरामध्ये जे पुस्तकं मिळतात, ते ग्रंथ मिळतात, त्याची कृपा जर कोणाची असेल ती रामसुखदासजी महाराजांची. स्वामींनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भक्ती केली, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गीतेवरती प्रवचनं केली. काही काळ दास माझ्यासारख्याला देखील तिथं ऋषिकेशमध्ये वास्तव्य करायला मिळालं, आणि 15 दिवस स्वामीजीचा सत्संग त्या काळामध्ये शेवटाला. हे तसं नाही आहे, इथे उभं राहायचं म्हणजे हे तुम्हाला काय वाटतं का एवढं सोपं आहे. हे घडण्यासाठी, हे उभं राहण्यासाठी अनेक अनेक क्रिया, अनेक अनेक प्रक्रिया, अनेक तत्व, अनेक संत, अनेक महात्मे यांच्या कृपेचा प्रसाद घेत 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 हा प्रसाद शेवटी काकडे बाबाकडून मिळाला, आणि तिथपासून आपण पुढे इथपर्यंत आलेली माणसं. दत्तात्रयांच्या चरित्रामध्ये दत्त महाराज म्हणतात की किती गुरु केले, 24 गुरु केले.
जो जो जयाचा घेतला, ज्याचा ज्याचा गुण घेतला तो तो गुरु केला मी जा. प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला घेण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, शक्ती असली पाहिजे. मी हे सांगत होतो, राम सुखदासजी महाराजांचं एक वाक्य आहे. कशावरून सांगत होतो ते संदर्भ सांगतो. नाथ महाराजांना त्या पाण्याने देवाची प्राप्ती झाली. जर प्रसाद घेतला असता तर काय झालं असतं. राम सुखदासजी महाराज म्हणतात, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कभी कुछ भी नहीं मिलता. तुम्ही आपण प्रयत्न करतो, प्रयास करतो, पण यश अपयश हे मिळतं. त्यातून दोन्ही गोष्टी करत असताना दोन्ही गोष्टीला आपण सामोरं जायचं ठरलं. यश प्राप्ती झाली की लोक म्हणतात हे आमच्या कर्माने झाली, हे आमच्या पूर्वजांच्या पुण्याने झाली. आणि अपयश जर आलं तर मग म्हणतात ते त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांच्यामुळे आम्ही इतके. अरे असं नाही. सांगणारा जो कोणी साधक आहे, जो कोणी भक्त आहे, जो कोणी सद्गुरू आहे, तो सांगत असताना अंतकरणाची शुद्धी पाहून तो सांगत असतो. तुमच्या शुद्धीनं तुमच्या जीवनाला कलटणी मिळत असते. पण तुमच्याकडे जर काही दोष असतील तर ते दोष धुण्याचं काम, दोष संपवण्याचं काम असे सत्पुरुष करत असतात. फक्त आपल्याला तिथे त्या शब्दावर आणि त्यांच्यावर काय ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग विश्वासू तो करी स्वामीवरी सत्ता. ज्याच्याकडे विश्वास आहे तो हे सगळं प्राप्त करतो. गुरुच्या वचनावरती विश्वास होता. मी हे सांगत होतो, नाथांना भगवान दत्तात्रयाची प्राप्ती झाली. पुढे दत्त महाराजांच्या आणि नाथबाबांच्या अनेक कथा आहेत की तोच असलेला परमात्मा पुन्हा नाथांच्या घरी दत्त चोपदारी घरी तसे श्रीखंड्या चंदन करी वस्त्र गंगा तिरी धुत असे. 36 वर्ष देव ज्यांच्या घरी नांदला, ज्यांच्या घरी थांबला, असे अधिकारी संत नाथबाबा आहेत. आणि नाथबाबा हे संत या पदाला प्राप्त झालेले होते. म्हणून संतांची जी वचनं आहेत त्या वचनाप्रमाणे जे जे झाले अवतार, तुका त्यांची गुरु येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. जे जे तुकोबाराय म्हणतात, जेवढे अवतार देवाने घेतले ना तेवढ्याही अवतारामध्ये आम्ही देवाच्या सोबत होतो. आणि ते द्वापार युगातलं वर्णन नाथबाबा कलियुगात करतात. नाथबाबा म्हणतात की तो परमात्मा आणि त्या परमात्म्याने काय केलं जीवनामध्ये. भगवान परमात्म्याची प्राप्ती गोप गोपिकांना झाली, गवळणींना झाली. त्या गवळणीला परमात्म्याने भक्ती सुख दिलं. ते सुख देत असताना भगवान परमात्म्याने अलौकिक कार्य केलं, ते म्हणजे वेणुवादन. आणि त्या वेणुवादनाने नाथबाबा म्हणतात, भुलविली वेणुनादी वेणू वाजविला गोविंदे. देवाने वेणू वाजवला, त्याचा परिणाम पांगुळली यमुना जळ, पक्षी राहिली निष्फळ. त्या नादाने यमुनेचं जळही देखील पांगळ झालं. पांगुळली यमुना जळ, पक्षी होते ते पक्षी देखील स्थिर झाले. तृणचरणे लुब्ध झाली. गायी होत्या, वास्त्र होती, ती देखील वेणुवादनाच्या नादाने काय झाली, लुब्ध झाली. तृणचरणे लुब्ध झाली, गुच्छे वाहून गेली. आणि असा तो वेणू नाथ महाराज म्हणतात की नाद न समाये त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी. आमच्या सारख्या संतांना त्या वेणुवादनाने काय पडली, भूल पडली आहे. आणि म्हणून त्या भुलीनं आम्हाला देवाची प्राप्ती झाली. बाप आपल्यालाही होईल, असा आजच्या या अभंगाचा, या गवळणीचा सरळ सरळ अर्थ आहे. उर्वरित वेळेमध्ये जेवढं काही विस्ताराने आपल्याला बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला कुंडली गवळदार ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान शांती ब्रह्म एकनाथ
विठ्ठल 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 टाळ टाळ गोपाळ कृष्ण भगवान नमक पार्वते पते हर हर सद्गुरु गोरक्षनाथ महाराज विठ्ठल 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 भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं अलौकिक चरित्र आहे. हे चरित्र संपूर्ण जीवनामध्ये ज्यावेळेस उद्धवासारख्या भगवत भक्तांनी भगवान परमात्म्याचं भक्ती सुख अनुभवलेलं आहे, तद्वत त्याच न्यायाप्रमाणे वारकरी संप्रदायाने देखील संत परंपरेनं देखील एक अलिखित नेम केला की या धर्म कार्याची सांगता जिथे जिथे होईल, जिथे जिथे हे कार्य सांगतेकडे जाईल, तर ती सांगता करत असताना श्री कृष्ण लीलेचं चिंतन. कोणत्याही गडावर जा, कोणत्याही फडावर जा, कोणत्याही शहरात जा, अगर कोणत्याही खेड्यात जा, कुठल्याही तीर्थात जा, कुठल्या क्षेत्रात जा, जिथे जिथं तुम्ही काल्याला गेले तर तिथे तिथे तुम्हाला हेच ऐकावं लागल. हे संतांनी लिहून ठेवले. काय ऐकायचं आहे? आज नियम आहे, आज काही बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते नाश्ते केले बरं सगळे. जरा थोडं थोडं धोरण धोरण धरा, धोरणाने गाडी गेली का, कारण इथं डोंगर, इथं किती कुठं पळाली तुम्हाला काही एकच वाट आहे. वाट काही वेगळी नाही, एकाच वाटानं आपल्या सगळ्याला जायचं. आणि मी काल रात्री सांगितलं का इथं बाबाच्या या भक्ती मंदिरामध्ये आपण आलं की इथे प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकता ठेवूनच काम करायचं. इथे जो कोणी थोडाही कुचरपणा करेल त्याने त्याचं समजून घ्यायचं. इथे सेवकाने सेवकाचं काम करायचं. आपण सगळे सेवक आहोत. आज हे 11व्या वर्षाचं हे बाबांचं धर्मकार्य, श्री नवनाथ ग्रंथ पारायण आणि त्रयोदिनी हा उत्सव. शेवटी उत्सव म्हटलं की त्याच्यामध्ये आनंद पाहिजे आणि आनंदाकरिता उत्सव आहे.
आणि त्या आनंदाला काल अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे तो आनंद जे होते त्यांना उपभोगायला मिळाला. स्वामी 1008 महंत महादेवानंद पूज्य स्वामीजी इथं काल आले. आल्यानंतर मुक्त कंठाने मुक्त अंतकरणाने आपल्या सगळ्यांना महाराजांनी आशीर्वाद दिला. संत हे समाजाकरिता मी काल सांगितलं, जिथे जिथं ते येतात, जिथे जिथे ते आलेत, त्या त्या भूमीला त्यांनी स्पर्श केला. ज्यांच्या घरचं त्यांनी अन्न खाल्लं त्या प्रत्येकाला साधू महात्मा सत्पुरुष भक्ती सुखाचा आनंद आणि आशीर्वाद देऊन जात असतो. 11 वर्ष पाहता पाहता मंदिराला झाली. बाबांनी हे काम, मी रात्री सगळं आटपल्यानंतर निवांत चाललो होतो. मी विचार केला, म्हणलं काय काकडे बाबाचं काम आहे बाबा, एवढ्या मोठ्या मंदिरात तर केवढा बंगला झाला असता इथं. बरोबर आहे, किती का मोठा बंगला झाला असता. काय मंदिरच काय, कोण इथं इथे विचारलं डोंगरात कोण पाहिलं असतं. पण नाही, जे देवाने आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे, हे पहा, माणसाला खुर्ची बसायला देणं फार सोपं आहे. एखादा पाहुणा आला त्याला खुर्ची देणं फार सोपी गोष्ट आहे. पण देवाला सिंहासनावर बसवणं एवढी सोपी गोष्ट नाही. तिथं देवाला स्थापना करून पुन्हा, आम्ही तर नेहमी येतो पाहतो, कधी असं दिसलं नाही की मंदिर पारसं आहे. पारसं कळालं, कधी आपलं घर पारसं असतं साहेब, कधी कधी आपल्याकडे कंटाळा येतो. पण इथे कधी आलं तर त्या मंदिराची पूजा अर्चा, कारण काय ओवी आहे, देव पूजोनी पायी पेरोनी शेता, तोषोनी प्रसाद घिजे अतिथीचा. हे 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 वर्णन आहे. फक्त देव आणि देऊळ उभा करणं म्हणजे जबाबदारी नाही, तर त्या देवदेवळाची काय झाली पाहिजे, पूजा झाली. देवाची पूजा झाली की मग देव आपल्यावर कृपा करत असतो. ह्या वस्तीवर, ह्या जंगलामध्ये, अहो सुखदुःखाला कोण भाऊ भावाकडे जायला तयार नाही. आज सक्का भाऊ सक्का भावाकडे जायला आज तयार. काय संबंध आहे? तुम्ही आज जवळजवळ 400-500 लोक इथं आले, कशासाठी आले, कोणासाठी आले? आता लांब लांबून आले. आता आमचं ते पोरा थेट गाडीवर आता आलाय, इथून 300 किलोमीटर 250 किलोमीटर गाव आहे आमचं. ओंकार गाडीवर आला. काय वय आहे त्याचं? 22-23 वय. 22-23 वर्षाच्या पोराच्या डोक्यात काय राहतं आता सध्या? पिक्चर, मोबाईल, गाणी. तो विशेष म्हणजे आमच्या गावची जत्रा आहे, तुम्ही म्हणले ना ती जत्रा, आमच्या गावची आज जत्रा आहे. ती सगळं सोडून पोरगं इथं आलं. काही नाही, फक्त एक शब्द, एक वचन दिलं आणि तेव्हापासून गळ्यात माळही घातली आणि उभा राहिला. मला म्हातारे सुधारले याच्यात काही नवल वाटत नाही, तरुण सुधारले पाहिजे. ही लीला फक्त काकडे बाबाच करू शकतात. विठ्ठल विठ्ठल आणि एवढ्या दूरवरून येणारी आपण, काय संबंध आहे आपला बाबा? वर्णन केलंय कबीर महाराजाने, आपने खातिर महल बनाया, खुद ही जाके जंगल सोया, इस तन धन की कोण बनाय. आम्ही सगळे बंगल्यावाले लोक आहोत बाबा, बसलेली सगळे. पण त्या बंगल्यामध्ये आम्हाला सुख लागत नाही, म्हणून तुमच्या इथं या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंताचे शब्द आहे. पूर्वी शाळेमध्ये ह्या सगळे शिक्षणासाठी असायचे आणि त्याच्यातून खरा आनंद.
राजासजी महाली सौख्य सौखे कधी मिळाले. राजाला सुख मिळत नाही, ते सुख संताच्या झोपडीमध्ये असतं. आणि ती संताची झोपडी म्हणजे भक्ती सुखाची असते. म्हणून आपण एवढे लोक आज एवढ्या दूरवरून एवढ्या प्रयासाने सायासाने मंडळीपर्यंत आली. बाबाने जीवनामध्ये प्रापंचिक व्यवस्थेसाठी भरपूर काही बाबाला करता आलं असतं. करण्यासारखे विषय त्यांच्या समोर कितीतरी आले असतील, पण त्याही सगळ्या सुखाच्या गोष्टीला, दुःखाच्या गोष्टीला बाबांनी सगळं नाथाच्या चरणी सोडून दिलं. आणि नाथाला समर्थपणे इथे आव्हान केलं की तुम्ही इथं आले की मग ही माझी झोपडी खऱ्या अर्थाने काय होणार आहे. ही झोपडी न राहता ही तुमची नावाने ओळखल्या जाणारी भक्ती पंढरी तयार होईल. आणि हे जंगलामध्येच होतं. परवादीचं कीर्तन तुम्ही ऐकलं, कालचं कीर्तन ऐकलं. कीर्तन ही काय आहेत खरं जर पाहिलं तर शांततेचा संदेश, समतेचा संदेश कथा कीर्तनातून मिळतो बाप. त्याच्याकरिता कीर्तन ऐकायची, पण त्याच्यासाठी गोंधळ नसावा. म्हणून हे बाबांनी इथं अतिशय सुंदर आणि संतांच्या वचनाप्रमाणे आपल्याला इथं काही साधना वर्षातून 1-2 वेळी जेवढी घडती तेवढी करता आली पाहिजे. करण्याकरिता आपण येतो. आणि भयान परिस्थिती आहे म्हणून संतांनी म्हटलंय काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगाशाने, एकांतवासी गंगाशाने, एकांतवासी गंगाशाने, एकांतवासी गंगाशाने. देवाच्या पूजने, हा देवाच्या पूजने, हे देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, वाटतं काय घरी काय घरी नाचायला लागलो ते माहिती येडी झाली ती. इथं काय आहे, इथं तो आनंद आहे. आणि इथे जर पाहिलं तर खरं हे प्रमाण सार्थ लागू होतं. कसं कसं काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नाने. इथं फोनलाच रेंज नाही साहेब. मी काल आलो आणि तशी फोन गाडी काही डोक्यात काय आपण काय राष्ट्रपती काय पंतप्रधान आहे, कुठं देश खोळंबायचा आहे का 2 देशाचं युद्ध आपल्यामुळे थांबणार आहे, काही नाही. काय मोठं व्यसन लागलं लोकांना आता ते मोबाईलचं. त्याच्यापासून जर समाज बाजूला गेला तर बरं होईल.
चांगल्या चांगल्याला मोबाईलचं व्यसन लागलं. 85 वर्षाचा भजनी म्हातारा तो देखील कीर्तनात बसला का तो असं असं करतोय बा आता. आता काय त्याचं मढ पार म्हसान वाटत गेलं, काय करतोय असं कशा. व्यसन लागलं, व्यसन लागलं. चला चला, मला हे सांगायचं. काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. आणि पुढं म्हटले युक्त आहार. काय आहार युक्त आहे? काल रात्री वांग आपलं काय कारलं, त्याला कुठल्या प्रकारचा वायफट मसाला नाही, नवीन त्याला कुठलं जास्त हायब्रिड तेल नाही, काही नाही, काही नाही. साधा आहार भरपूर. आम्ही तर विचारच करीत नाही. हो, जे 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 आसन बाबाच्या इथे जे भेटतं ते प्रसाद आहे सर्व दुःख, आपल्या दुःखाची निवृत्ती करत. आणि तो आनंद इथे उपभोगायला मिळतो. म्हणून हे सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना आहे. बोला भाव शिक्षण सर्वांना आहे. सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना आहे. हे सर्व धर्म समभाव शिक्षण सर्वांना आहे. ध्यानस्थ चित्त न लगे धन वित्त बाबा आदराने पाहे. ध्यानस्थ चित्त न लगे वित्त आदराने पाहे. बाबा आदराने पाहे. बाबा आदराने पाहे. गोरक्षनाथ मंदिर कीर्ती जोवर, गोरक्षनाथ मंदिर कीर्ती जोवर, चंद्र सूर्य नभान जोवर, चंद्र सूर्य नभान. जय 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 बोलया काकडे बाबा. जय 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 बोलया काकडे बाबा. जय 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 बोला काकडे बाबा. बोला सगळे जय 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 बोला काकडे बाबा. हे काव्य कवी एक कथा कीर्तना समाजात बसले की त्यांचं वक्त्याच्या बोलण्याकडे लक्ष असतं आणि लक्ष केंद्रित केलं की स्मरण होतं बरोबर लिखाणाचं. ते काही घरून लिहून येत नाही, बसले की बरोबर लिहायला सुरुवात करतात. ही त्यांच्यावर सद्गुरूची कृपा आहे. आणि जे असतं ते स्पष्ट पद्धतीनं मांडलं पाहिजे. हे करत असताना मी हे सांगत होतो, आहार कसा पाहिजे? युक्त पाहिजे. आहार विहार हे सगळं दोन्ही गोष्टी योग्य झाल्या की मग मात्र आनंद मिळतो. तो आनंद उपभोगण्याकरिता गोप गवळणींनी देखील प्रयत्न केला. गवळणी देखील त्याच प्रकाराने श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये, कृष्ण परमात्म्याच्या असलेल्या सहवासामध्ये त्या काळामध्ये वास्तव्य करत होत्या. करणाऱ्या गवळणी त्या गोपाळ आणि गवळणीचं पूर्वचरित्र रामचरित्रामध्ये आलेलं आहे. इथे जवळच आपल्या नाशिक पंचवटी आणि ह्या दंडकारण्यामध्ये कथा घडली आहे. मोठी कथा आहे. जेव्हा परमात्म्याच्या चरणस्पर्शाने दगडाची बाई होती हे ज्यावेळेस कळालं होतं, त्यावेळेस 16,000 ऋषीमुनी प्रभू परमात्म्याकडे जसे जसे दगड डोक्यावर घेता येतील तसे तसे दगड घेऊन देवाकडे आले होते. कथा आपल्याला सांगायची. ते देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर दगडाची बाई करून द्या म्हणण्याऐवजी आमचीच बाई करून तुम्ही घ्या, असं श्री रामप्रभूंना त्यावेळेस या 16,000 ऋषीमुनींनी भाव व्यक्त केला. भगवंताने सांगितलं, हा जन्म बांधलेला आहे, पुरुषोत्तम जन्म आहे, मर्यादा आहे. या मर्यादेच्या पलीकडे जाता येणार नाही. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी हे जीवन आहे. पण तुमची इच्छा पूर्ण करेल पुढे द्वापार युगामध्ये मी येईल आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी राहील. त्याच स्वरूपाने भगवान परमात्म्याने तो संग केला. तो उपकार त्यावेळेस परमात्म्याने साधू संतावरती केला. श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबत गवळणी गोपाळ वर्णन केलेलं आहे. पहा,
सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी 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 गोपाळ गवळणी खेळत गोपाळ गवळणी खेळत गोपाळ गवळणी खेळत गोपाळ गवळणी खेळत वर्णन असं आहे. सुंदर ते ध्यान नंदाची अंगणी गोपाळ गवळणी खेळत असे. अशा गोपाळ गवळणीचा आणि कृष्ण परमात्म्याचा जो संबंध आलेला आहे, आजचं जे वर्णन आहे कीर्तनातलं, आज बांधला म्हणून तिकडे आपल्याला जायचं आहे. महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, देवे केले गोकुळी चरित्र ते उच्चारावे. गोकुळ म्हणजे काय? गो नाम इंद्रिय, ज्या गोपाळांचे सर्व इंद्रिय ताब्यात होते त्याचं नाव गोकुळ आहे. आपले अवघड आहे, आपली स्थिती अवघड आहे. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायला यावं लागतं. काल्याच्या दिवशी लोक म्हणतात दरबारी ना, कोण्या गावात गेलं सरपंच, कुठं म्हटलं की ते गवळणी गोपाळच सांगतो काल्या. मग काय त्या सरपंचाचं चरित्र सांगायचं का गावात? कारण ते अलौकिक चरित्र आहे. गोपाळांचं चरित्र, गवळणीचं चरित्र आणि गोकुळातलं चरित्र सांगितलं. पण त्यालाही देखील सांगत असताना मर्यादा, चरित्र ते फक्त उच्चारावे म्हटले. हे उच्चारण्याकरिता आज आहे, आचरण नाही. हे आचरण केलं तर उद्या पोलीस स्टेशनला जावं लागेल सगळं. कारण इथे धरा मारा चोऱ्या सगळ्या देवाने केली. कशाकरिता केली? चोरी देवाने केली. बरीच लोक आरोप करतात, काय बुवा तुमचा देव चोऱ्या करत होता, काय तुमचा देव महिलांची लुगडी त्याने पळवली. चरित्र आहे. आम्ही म्हटलं खरं आहे का? तू बरं झालं भेटला, जवळ येऊन त्याला घ्यायचं मग सांगायचं असतं. देवाने हे कार्य केलं, पण देवाच्या वयाचा त्यावेळेस विचार काय सांगितलेला आहे? रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरितो. अहो, रांगणाऱ्या बाळाने लुगडी पळावली. आता समजा उदाहरण, एक लहान बाळ आहे रांगणार आणि त्याच्या आईच्या पूर्वी आता पाणी आणायचं विहिरीवरून, अडावरून, बाहेरून पाणी घेऊन यायच्या महिला. मग पाणी आणत असताना हांड्यावर हांडे, 2-2, 3-3 हांडे असायचे, कमरेवर एक हांडा असायचा आणि रांगणारं बाळ घरात असावं आणि त्या आईच्या डोक्यावर भांडे असावे, कमरेवर भांडा असावं आणि त्या बाळाने आपल्या आईचा पदर ओढावा. काय भाव आहे त्याच्यामध्ये? त्या वयामध्ये त्या आईचा पदर, त्या स्त्रीचा पदर बाळाने ओढल्यानंतर तिथे ममत्व भाव आहे, मातृभाव आहे. देवाने लुगडी पळवली, देवाने चोरी केली, पण त्या चोरीचा भाव काय होता? ममत्व भाव होता. ती काही चोरी पोट भरायसाठी केली नव्हती. आणि देव काय एवढा उपाशी नव्हता. देवाकडे 9 लक्ष गायी देवाच्या घरी होत्या. दही, दूध, तूप, लोणी सर्व ओत प्रोत नंद राजाच्या घरी काय कमी होतं बाप? हे सगळं असतानाही देखील आपल्या समवेत आपल्या येणाऱ्या गोपाळांना देखील भक्ती आनंद द्यावा म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने मोठी एक चरित्र लीला केली आणि त्यावेळेस गोपाळांना सगळ्यांना एकत्र केलं. जसं आता काकडे बाबाने आपल्या सगळ्या गोपाळाला इथे आज बोलावलं. बोलावल्यानंतर सांगितलं, का रे बुवा, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय? सगळ्या यायची बऱ्यापैकी 99% उत्तर आले की देवा सगळं आहे बुवा, पण खायला काही नाही. सगळं आहे इथं गोकुळामध्ये, सगळं आहे. दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं. मग हे म्हणे सगळं पार्सल होतं, तर आम्हाला काही मिळत नाही. मग आता तुम्हाला मिळवण्याकरिता, तुम्हाला ते भेटण्याकरिता तेव्हा असं वाटलं देतो का याच्या घरचं, कारण याच्या घरी भरपूर होतं.
आता हे पुढारी पुढं काय घरचं कोणी देत असते का? हे पहिल्यापासून तेव्हापासून चालत आहे. गोड गोड बोलायचं आणि पुन्हा जनधन खाते उघडा 15 लाख दिली ठोकून, झाले मोकळे. आहे का तुमच्या डोक्यात आहे? एका खात्याला किती पैसे लागले, काय लागले उघडायला? उघडून उघडून वाट पाहून बँका बंद झाल्या, पण पैसे काय पडले? हे पहिल्यापासून चालत आले. शेवटी सांगितलं, हे बा मी काही माझं देणार नाही, आपण सगळेजण काय करू म्हणे, चोरी करू. आता चोरी म्हणलं बाबा, आधीच तर अंगाला मास नाही म्हणे बाबा, आणि चोरी करताना जर पकडलो तर काहीच राहणार नाही देवा. ते म्हणजे तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. याल तरी यारे लागे, यारे लागे याल तरी यारे लागे, यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे 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 मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे 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 मागे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. देवाने सूचना केली, म्हणले काही करू नका, विश्वास ठेवा. म्हणजे विश्वास ठेवा. खरं सांगू का, या जगामध्ये जर आज कशावर काही चाललं असेल साहेब, ते सगळं विश्वासावर चाललं. आणि विश्वास ज्याच्याकडे आहे ना, त्याला एक दिवस सोन्याचा आल्याशिवाय राहत नाही. लक्षात, फक्त विश्वास झाला. मला चांगलं आठवतं, एक 4-5 वर्ष झाली असतील, कदाचित जास्त. इथे बाबाकडे मी आलो तेव्हा मला रासकर साहेब तुमच्याबद्दल काही माहीत नव्हतं. आणि बाबाजी इथे थांबलो, आम्ही बसलो, तर रासकर साहेबाचा मुलगा तिथे होता. विश्वास किती आहे पहा, विश्वासाने काय घडतं. आणि मी म्हणलं, बाबा हे बाबा म्हणे, काय नाही, आपले असे असे साहेब आहे, त्यांचा मुलगा आहे, इथेच आहे. आता मी म्हटलं, बाबा हे काय? ते म्हणे, काय नाही, हे होत असतं, हे देवाचं काम आहे. त्यांचे आई वडील सगळे आपले वारकरी आहेत, त्यांचा विश्वास आहे, आपण बरोबर त्याला थोड्या दिवसात त्याच्या मार्गाला लावून देऊ. पुढे काही दिवसांनी आलो, कळालं तर तो मुलगा आता डॉक्टर झाला. मी तर मगाशी विचारलं का, जे हिशोबाच्या बाहेर गेले लोक, फक्त विश्वास ठेवा. हे पहा, मंत्र तंत्र नाही, फक्त श्रद्धा आहे. मागे एक 2-4 महिन्यापूर्वी बाबाकडे मी हैदराबादवरून माणसं बोलवली. हैदराबादवरून. आता ते बोलवले तर ते सुशिक्षित माणसं होती. मग इथं आलं, इथं काय बाबा दिलं आपलं नारळ, आता आणि एवढं नारळ घ्या, तुमचं मार्ग लागेल म्हणजे सगळं, काय काळजी नाही. तात्या पुढे या, इतक्या लांब कुठं येणेकरी माणूस आहे. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हो रासकर साहेब, ते पूर्ण परिवार आला. बाबाने एक नारळ दिला. माझ्या मनात धास्ती सुरू झाली. मी म्हणलो, एवढ्या लांबून माणसं बोलवली, बाबा नारळ दिलं. पण त्या लोकाला गाडीला खर्च किती झाला, काय झाला, आणि बाबा फक्त म्हणले ते नारळ घ्या तुमचं. माझ्या मनात आलेली शंका, माझ्या मनात निर्माण झालेला भ्रम बाबाने 4थ्या मिनिटाला क्लिअर केला. 4 मिनिटं त्याच्यानंतर झाली. 4 मिनिटं काय झाली, आम्ही इथेच या झाडाखाली प्रसाद घ्यायला, स्वयंपाक झाला आणि जेवायला बसलो. त्या लोकाला म्हणलं, बाबा ते म्हणे आमच्याकडे डबे येतात, आम्ही सगळे म्हणलं सगळे एकत्र करा.
आता काय म्हणलं इतक्याला म्हणली खाऊन तर वाटला बसलो जेवायला. जेवायला बसलो ते 4-5 मिनिटांनी 2 गाड्या आल्या भाऊ. किती गाड्या आल्या मी काय पोस्ट नाही सांगत. रामनाथ महाराज इथे काही खोटं बोलायचं काही काम नाही. आणि इथं काय काकडे बाबाकडून काय मला 10-5 लाख रुपये मध्ये आता जाताना घेऊन जायचे म्हणून काही स्तुती करायचं काही काम आले बघ. 4-5 मिनिटांनी ते 2-4 जण होते. आणि ह्या पोऱ्यासारखं पोरं होत एवढंच याच्यापेक्षा थोडंसं मोठं असं हे 2 नंबरचं पोरं असे पोरं. त्याचा बाप आणि ते त्याचा मामा आणि ते समोर येऊन बसले ना. आम्ही त्याला वाटलं का मीच बाबा इथला. कपडे चांगले होते. आता लोकांच्या डोक्यात काय राहतं चांगले कपडे जरा जाटा बिटा जरा थोडे जरा असल्या का बाबा म्हण समजित ते. आता काकडे बाबाला काय कोणी बाबा समजेल ते काय आपलं साधं धोतार साधं उपरणं टोपीला इस्त्री नाही काय नाही आपली असं बाबाचं काय नाही. आणि ते आले ते मामा भाचे ते बसले पुढं मला म्हणे बाबा आणि हे काही याला असं असं होतं. आता ते हैदराबादचे बरं इकून बसलेली ते तिकून आणि बाबाचं चाललंय ह्या ना त्या ना बाबा जस का इथली गडी. आणि ते बी म्हणलं जरा मी म्हणलं बरं थांब बस मी आता म्हणलं काय दाखवून द्यायचं. आणि मग ते सगळं बाबा इकडे म्हणले काय पाहावर. बाबाच्या समोर बसलो ही गोष्ट नाही बरं का. ऐका एकदा ते कशासाठी आलते ते ऐका. बीड, नगर आणि पुणे या तिन्ही शहरातले डॉक्टर पालथी घालून आले होते. आता नीट कळलं तुम्हाला कोणकोणतं. बीडचा डॉक्टर म्हणजे बीडला काही डॉक्टर कमी असतात का. बीडचे डॉक्टर, नगरचे डॉक्टर, पुण्याचे डॉक्टर सगळे एक्सरे फिक्सरे काय असेल त्या पोराचे सगळे काढलेले होते. पोरग एका आश्रम शाळेत शिकायला होतं आणि पोरग लई झालं तर माझ्यामध्ये 7वी 8वीला बाबा ते पोरग असं कितीला 7वी 8वीला. आणि त्या पोराला 15 दिवसापासून कितीपासून त्याच्या तोंडाला त्याची होट ज्यावेळेस मी पाहिली ना राष्ट्रसाहेब ते होट त्याची कोरडे पडले त्याच्यात पाणीच नव्हतं राहिलं. ते फक्त काय करीत होतं आरोळी ठोकायचं आणि बंदच नाही. मी रामनाथ महाराज खोटं बोलणार. आणि ते बाबा पुढं बसलं काय पाहतात 2 मिनिटात बाबा म्हणे गाजबाईस बस झालं म्हणजे झालं. 3ऱ्या मिनिटाला माझ्याजवळ केळाची फणी होती. म्हणलं बाबड्या धर म्हणलं खाल्ली ते पोरांना. हैदराबादवाले मग गे ना ते ठेपेवर आले ते म्हणलं बाबा ना आपल्याला इतक्याला बोलून राव म्हणे पण इथं औषध हे काय पन्हाळकर. किती वाजणारे असले किती म्हणणारे असले काही असले तर माणसाकडे काय पाहिजे माहिती का चमत्काराशिवाय नमस्कार कोणी करी. एक वाजणारा एका वाजायचे 5,000 बी घेतो. एकाच कीर्तन वाजायचे किती हजार 5 बी घेतो. आणि एक वाजवणारा 2दा जेवतो आणि 3ऱ्यांदा नारळ घेऊन घरी जातो. किती बाऱ्या जेवतो 2दा म्हणजे रातभर वाजायचं सकाळी वाजायचं आणि नारळ घ्यायचं. म्हणजे मूल्य कसं आहे पाहिलं. पण 5,000 घेणारा काय करतो माहिती का तो त्याची कला मांडतो त्याचं ज्ञान त्या पुढे प्रगट करतो म्हणून त्याला ते मूल्य आहे. बाबाकडे काय नाही बाबाकडे साधं आहे सगळं. फक्त ज्याला ते कळालं त्यांनी घ्यायचं आणि आनंद घ्यायचा. मी कशाकरिता सांगतो सांगू का इथे आपण जे आलोय बाबांनी इथे जे आपल्याला आज बोलावलंय इथं फक्त विश्वास ठेवायचा आहे. जो विश्वास गोपाळांनी ठेवला परमात्म्याने सांगितलं याल तरी या रे लागे ज्याला लागन त्यांनी या म्हणे. आणि काय करा फक्त हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला फक्त हळूहळू चालत राहा. एकदा बाबाकडे आलं की थोडा वेळ लागतो. विश्वासाने जर आपण श्रद्धेनं जर नाथाच्या चरणावर नतमस्तक झालो की ते अनाथाचे नाथ आहे. ते सगळ्यावर कृपा करतात. कृष्ण परमात्म्याने गोपाळावर कृपा केली. चोरी सुरू झाली. चोऱ्या सुरू झाल्यानंतर चोऱ्याचा गाजावाजा झाला. गावोगावी चोरीचं प्रकरण गाजलं आणि सगळेजण चोर कोण आहे हे पकडण्यासाठी प्रयत्न करायला त्या काळात. आता हा चतुर राहतो शिरोमणी
गुण लावण्याचे, हा काय खेळतो येणेची खेळावा, नटतो येणेची नटावा, हा सगळं करणारा तोच आहे. परमात्म्याने चोऱ्या केल्या, गोपाळांना भक्ती सुखाचा आनंद दिला. हे करत असताना एक दिवस भगवान परमात्म्याने यमुनेच्या तीरावर गोपाळांना बोलावलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याने तिथे आपल्या कमरेला असलेली वेणू हातामध्ये घेतली. वेणू हातामध्ये घेतल्यानंतर ती वेणू मुखापर्यंत गेली. हे दृश्य गोपाळांनी गवळणींनी पाहिलं. अरे, हिचं काही काम नाही, कमरेला असते सतत देवाच्या, आणि देवाच्या मुखाजवळ जाते. किती भाग्य हिचं. विचारू तरी हिला का तू काय केलं. त्या वेणूला गोपाळांनी प्रश्न विचारला, का ग बाई, म्हणे तू काही न करता देवाच्या मुखाजवळ तुझं. तिनं सांगितलं, माझ्याकडे काहीच नाही, मी काही करत नाही, मी खालपासून तर वरपर्यंत फक्त मोकळी आहे. आपल्याकडे काय, खालपासून तर वरपर्यंत गाठी भरलेल्या, गाठीनं आपलं सगळं बांधलेलं आहे. आता आपल्या डोक्यात कोणती गाठ आहे माहिती सध्या, याच्या उपरण्याची गाठ का व्हा सटान, आपल्या डोक्यात ही गाठ आहे. आता मी एवढा सोपा आहे का गाठ सोडायला, तुम्हाला वाटतं का? बरं, इथं काय द्यायचं का घ्यायचं काय, फोकाट आहे, त्याच्यामुळे माप अगदी रटून घालायचं. ते जिथं असतं घे ठरलं, मग तिथं आम्ही बरोबर मिनिटावर पाहतो, आता किती मिनिट राहिले काय राहिले उरकून घ्यायचं. आता इथं काय द्यायचं बी नाही, घ्यायचं नाही, काहीच नाही, अगदी मस्त फक्त आनंदाने सेवा करायची आणि जाताना बाबाचा आशीर्वादाचा प्रसाद घेऊन जायचं. काय देणार नाही बाबा सगळ्याला, काहीच, आम्हाला तर काय सगळं दिलं. याच्या पुढचं बोलू का रास कसं देऊन दमला देव. आता फक्त एक आहे की हे जे बाबांनी ज्ञान दिलं, हे जे मार्ग दाखवला, हा मार्ग समाजाच्या उत्कर्षासाठी कामाला यावा. आणि येतोच. बाबांनी जो मार्ग दिला तो मार्ग समाजाच्या उत्कर्षासाठी येतो. फक्त बाबाचा माल घेऊन गेल्यानंतर पन्हाळकर बाहेर गावाला जाऊन विकू नका. झालं का? मी काय सांगतो परत ऐका. बाबाचा इथला जो माल तुम्ही जर घेऊन गेले कोणी, तर तिकडं बाहेर जाऊन दुकाना मांडू नका. आणि तिकडं मांडून जर इकायचं काम तुम्ही केलं तर मग मात्र तुमची काही खैर होणार नाही. कारण बाबाने कधी इकलाच नाही, बाबाने सगळ्याला फुकट दिला. आम्ही जेवढं काम आतापर्यंत बाबाच्या सांगण्यानुसार केलं, तिथे कधी रुपया कोणाचा राजकर पाटील आपण घेतला नाही, घ्यायचं काही कारण नाही. फक्त एवढंच देवाला प्रार्थना करायची की जो मार्ग आहे त्या मार्गाने समाजाचं काय झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, सुख समाधान समाजाला मिळालं पाहिजे. आता परवा दिवशी बुधवार होता ना, काल्याचं कीर्तन हे सांगायचं आहे. काकडे बाबाकडे आला का फक्त बाबाचे आलेले अनुभव सांगायचे, एवढं सांगितलं तरी कीर्तन झालं. साऱ्याला माहिती कृष्ण कुठं गेला आणि गवळणी कुठं गेले आणि गोपाळ कुठं गेले, कुठं घागर फोडली, कुठं दही पडलं, कोणाच्या डोक्यात घागर घातली, पाठ झाले. आता परवा दिवशी बुधवार होता का, दृष्टांत सांगताना कसा सांगायचा असतो माहिती का, सिद्धांताला त्याचा स्पर्श झाला पाहिजे. आता दृष्टांत सांगतो आणि सिद्धांत सांगतो, इथंच सांगतो आणि इथंच सगळं, फक्त तुम्ही समजून घ्या. बुधवार परवा दिवशी बाबा होता. बुधवारी तुमच्याकडे यायचं. रात्रभरचा प्रवास, कोल्हापूर फार नरसोबाची वाडीपासून रात्रभरचा प्रवास झालेला. 6ला आलो, 7:30ला झोपलो. तिथून पुढं फोन बंद. आणि मग आमचे महेश महाराजाचा फोन आला, तो की त्याचे शूटिंग करू राहिलेत पासून. या मुलाचा फोन आला की बाबा असं असं. रविवार त्याच्या पाठीमागचा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. ते म्हणे आपल्याला असं असं काम करायचं. म्हणला बाई, हे नारळ, हे काकडे बाबाचं नाव, हे शनिदेवाचं नाव आणि हे आमच्या ठिकाणी ठेवा आणि तुमचं काम होणार. ते समोर बसले बरं का, लागलं लगेच त्यांच्यासमोर सांग. फक्त वार बुधवार. आपल्याकडे वार कोणता आहे, बाबाकडे कोणता आहे, गुरुवार. आणि आपल्याकडे कोणता आहे, पण मी काहीच करीत नाही, सगळं बाबाचं आहे. म्हणलं बुधवार आहे ना, तुम्ही बुधवारी उद्योग करायचा, हे असं असं. आणि नेमकं अशी पन्हाळकर अशी पंचायत पडली. म्हणलं आता उद्योग तर सांगितला, बुधवार सांगितला, आणि बाबाकडं तर बुधवारी जायचं. आणि बरं, जर उद्योग त्या पोराचं जर झालं नाही तर त्याला आपल्याकडे यायची वास होईन का, अजिबात नाही. नेमकं तिथं गाडी आली. म्हणलं तुम्ही उद्योग चालू करा, गाडीला किक मारा, तुम्ही माझ्याकडे. बरोबर गोदावरीच्या पुलावर त्यांची गाडी आली. कोणाच्या? गोदावरीच्या पुलावर गाडी आली. आणि तिथूनच मला लगेच फोन केला. तुम्ही बाबा हे कामच झालं बा. मी म्हणलं जय काकडे बाबा.
म्हणलं नसतं जर झालं तर आपल्या डोक्याला कल आहे का नाही. मी फक्त एक सांगू का, त्याचं दिलेलं ज्ञान हे फक्त विकू नका. त्याला तुम्ही जर विकलं तर तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार. फुकट आहे, काही नाही. एक नारळाच्या पाण्याला काय लागतं? फक्त ते सामर्थ्य त्यांच्या शक्तीमध्ये आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्याम. रामाला कळालं नव्हतं. हनुमंताची आणि रामाची तुम्हाला कथा म्हणजे समुद्र काठावरची, की रामाला कळालं होतं बाबा दगड तरत येत, दगड तरत कळले. रामाला वाटलं खरं का काय म्हणून ते गेले समुद्राच्या काठाला. बारीक दगड घेतला आपला याच्यावर बोरावर टाकला बा. टाकला तर टाकता क्षणी बुडाला. देव म्हणले बाबा वाटलं झालं बा आपलं. थोडं पुढं गेले, थोडा बारीक घेतला सुपारीसारखा, टाकला, बुडाला. आता काय करावं म्हणे, दोन्ही बुडाले. म्हणले शेवट प्रयोग करून बारीक घेतला त्याच्यापेक्षा आपलं जामुक्यावानी, टाकला, तो बुडाला. 3 बुडाले. तेव्हा रामाला वाटलं आपल्याला कोणा पाहिलं काय, मागं पाहिलं की उभी होती. अरे हनुमंता ते म्हणे कवशी का आले म्हणे, पहिल्याच दगडाला तुमच्या मागे. देवानी भक्त म्हणे देवा हे तुझ्या नावाने दगड तरतीत गाड्या, पण तुझ्या हातातून जर सुटले तर कसे तरतील बाबा. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळी मेघश्याम. काकडे बाबाचा महिमा त्यांना थोडाच कळला. जे अनुभवी आहे, ज्यांनी अनुभवलं त्यांना ते कळतं. आमचे डोके महाराज माग बस आणि मग प्रवारा संगमच्या त्या पुलोनच सांगितलं कामच झालं बाबा. म्हणलं जय काकडे बाबा, आपलं काही काम हे पा ज्याचं त्याला जिथल्या तिथं वेळच्या वेळेवर भेटावं ही गुरुची लीला असते. आपण काही करायचं नसतं. शेवटी हेच अनुभव, हेच आपल्याला एकमेकाला घ्यायचे आणि यातूनच समाजाला दिशा दाखवण्याचं काम करायचंय. परमात्म्याने वेणू आणि वेणू वादनाचं काम केलं. गवळणीने त्या वेणूला विचारलं का ग बाई इतक्या जवळ कशी तू? म्हणजे काही नाही, खालपासून तर वरपर्यंत मोकळी आहे. आपलं जीवन देखील आहे, पण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणाला गाठी आहेत, गाठी बांधलेल्या आहेत. त्या कामक्रोधाच्या गाठी सुटल्या की देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे त्या वेणूचं जीवन सर्व गोपाळांच्या पुढे ठेवलं. तो वेणू परमात्म्याने घेतला आणि तो वेणू परमात्म्याने यमुनेच्या तीरावर वाजवण्याची सुरुवात केली. त्या नादाचा परिणाम एकनाथ महाराज पहिल्या चरणात
वेणू वाजविला गोविंदे. काय काल्याचं कीर्तन 4 वाजता घेतलं तरी काही कमी पडणार आहे, आणि 4 मिनिटात संपवलं तरी ते बरं वाटणार आहे. खरं सांगू का, तीर्थामध्ये क्षेत्रामध्ये काल्याचं कीर्तन करायचं म्हटलं की त्याला अभंगाची पूर्ण मर्यादा आहे. अभंग आणि अभंगाच्या बाहेर जाऊन तीर्थक्षेत्रात कीर्तन करायचं नसतं. म्हणजे गावोगावी कुंखडं बोंबलायचं असं त्याचा अर्थ नाही. तिथं देखील काही मर्यादा आहे. आता हे बाबाचं गोरक्षनाथाचं हे मंदिर आहे, हे तीर्थक्षेत्रच आहे. इथे आपण काय सांगायचं आहे? रात्री पूज्य श्री रामनाथ महाराजांनी सांगितलं की जे काही मानवी जीवनाचं सूत्र आहे ते सूत्र नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दुसऱ्या चरणामध्ये जे वर्णन केलं, दावी रूप मज गोपिका रमणा, ज्या गोपींना परमात्म्यांनी रमवलं ती रूप. रमवणे म्हणजे काय? करमणूक करणे वेगळं आणि रमवणं वेगळं. रमणीय म्हणजे आपण काय म्हणतो, आम्हाला इथे रमवल्यासारखं वाटतं, आनंद वाटतो. काही ठिकाणी गेलं का लोकांना असं वाटतं पटकन निघून जावं, काही काम नाही. पण काही ठिकाणी आलं की लोकांना वाटतं, माणसाला वाटतं आता कधी आज काल आजारा झाला ना तरी काकडे बाबांनी काय म्हणावं नाही, जा म्हणून बा संध्याकाळी बी पुन्हा थांबा म्हणा. का? अहो तिकडे हे डोंगराच्या पुढं ते रस्त्याला लागलं का झाले फोन चालू, का झाले किचकिच चालू, याचा आला आणि त्याचा गेला, त्याचा आला आणि याचा गेला. इथं काहीच नाही, सगळं अगदी रमणीय स्थान आहे. कशामुळे हे रमलं, कशामुळे झालं तर परवा रात्री बाबांच्या महाराजांनी, महादेवानंद महाराजांनी सांगितलं की जे काही आदरणीय श्री काकडे बाबांना मी दिलं ते त्यांनी त्यांच्या भक्तीनं, त्यांच्या साधनेनं काय केलं, पूर्ण केलेलं आहे. म्हणून इथे देवाची स्थापना झाली, आणि जिथे देव आले तिथं चंद्र सूर्य आहे. तोपर्यंत तो आनंद बाबा, तुम्हीच काय, तुमच्या पुढे 100 पिढ्या इथं जर बसल्या तरी जे तुमचं कार्य ते कोणी थांबू शकणार नाही. आणि हे खरं, ही खरी कीर्ती आहे. घर बांधलं, गाड्या घेतल्या, जमिनी घेतल्या, कुठपर्यंत बापाचा 10वा 13वा झाला का तोपर्यंत लोक म्हणतात आमच्या बापानं खूप केलं. पण वर्ष श्राद्ध झाल्यानंतर बापाचं कोणाला ध्येन सुद्धा राहत नाही. ही 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 संसाराची स्थिती आहे. पण जर तुम्ही असं धर्म कार्य करून ठेवलं तर लोक सांगत असतात की आमच्या वडिलोपार्जित पूर्वजांनी ही सेवा केली आणि ती सेवा आम्ही करत आहोत. हा एक त्या पद्धतीचं स्थान बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना येण्यासाठी एक चांगली संधी आहे. वर्षातून एकदा सगळ्यांना रासकर साहेब आपल्याला भेटता येतं. आता इथं भेटणं येणं हे कशासाठी आहे? सगळं जर कोणासाठी असेल तर आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा. तुम्हाला तुमची सुटका व्हावी असं वाटत असेल तर इथं यायचंय, आणि इथं येऊन काही करायचं नाही, फक्त आपलं मस्तक तिथं देवाच्या समोर ठेवायचं. तिथं तुम्ही मस्तक ठेवलं की 50% बॅटरी तिथंच चार्जिंग होते, आणि 50% काही नाही, चालता चालता त्या रस्त्याला लागूच तर माणूस फ्रेश होऊन जातो. म्हणून खऱ्या अर्थाने हा आनंद बाबांनी आपल्याला दिलेला आहे, आणि तोच आनंद गवळणींनी, गोपाळांनी घेतला. एकनाथ महाराज म्हणतात की देवाने काय केलं, वेणू वाजवला. आता वादनाचे अनेक प्रकार आहेत. मृदंग आहे, हार्मोनियम आहे, विणा आहे, वेणू आहे, हे नाद आहेत, आणि या नादाला नाद ब्रह्म म्हटलेलं आहे. भगवंताची ही काय आहे, अनुभूती आहे. इथे कीर्तनात विणा आहे, ह्या विणेचं वादन त्या काळामध्ये भक्ती करणारे भगवत भक्त महर्षी नारदालाही प्राप्त झाले. नारदाने हातामध्ये विणा घेतली आणि जगभर तिन्ही लोकांमध्ये त्यांचा काय झालेला आहे, सन्मान झालेला आहे. असा वेणू वादनाचं काम भगवान परमात्म्यानं केलं. तो वेणू वाजवल्यानंतर महाराज म्हणतात, भुलविली वेणू नादे. भूल पडली, माणसाला भूल पडत असते. अरे आमचे संघचे म्हणतात, तुम्ही बोलले का लोक भुलत येतच बा.
आता काय करावं, आपल्या बोलण्यात गोडवा जर असला, आपल्या बोलण्यात जर गोडवा असेल महादेव पाटील, तर लोक भुलतात की नाही. तुम्ही पाहिलेलं की मी चांगल्या चांगल्याला भुललेलं आहे ते महादेव पाटील जुने आमच्या बोधले बाबापासून आमच्या संग तनपुरे बाबा, बोधले बाबा, ओतुरकर महाराज, महाराष्ट्रात जेवढे मोठे मोठे महात्मे होऊन गेले, आपण एकाला सुद्धा सोडलेलं नाही. म्हणजे काय, त्यांचा जीव नाही घातला. म्हणजे प्रत्येकाजवळ गेलो, प्रत्येकापर्यंत प्रेम भाव घेऊन गेलो. बाबा महाराज सातारकर सारखे महाराज माझ्या सारख्या गरीबाच्या घरी येऊन 2 घास खाऊन त्यावेळी हे कशाचा परिणाम राजकर साहेब? तुमच्या बोलण्याचा परिणाम. तुम्ही जर चांगलं मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य पाहिजे. इथे तो देव होता आणि देवाच्या वादनामध्ये ते सामर्थ्य नसेल, ते सामर्थ्य साधारण नाही. महाराज म्हणतात भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंद. अहो देवाने वेणू वाजवला, इथं पन्हाळकरांनी तबला वाजला, रातभर लोक हालत येत. आता हे पन्हाळकर बाबा आपले जर कधी तबल्यावर बसले ना, जर खानदानी भजनी असला झोपच लागत नाही भाऊ. मी मच गेलो आत थोरणार तिकडं, पण ते काय झोप लागानच. हा शेवटी अंगोर रग घेतली खालून वरून. म्हणजे एक त्या भजनाचा तो आनंद आहे. आणि जर आपल्यासारख्या सामान्य वाजवण्याच्या नादाने लोक झोपत नसतील, तर त्या काळात कृष्ण परमात्म्याने वेणूचं वादन केलं, जगाची झोप पडाली. महाराज म्हणतात इथे मानसाला त्याची भूल पडली नवल नाही, तर यमुनेमधलं जे जळ होतं, हे पांगुळले यमुना जळा, पांगुळले यमुना जळा, पांगुळले यमुना जळा, पांगुळले यमुना जळा. पक्षी राहिले निश्चळ, पक्षी राहिले निश्चळ, पक्षी राहिले निश्चळ. बोला विल वेणू नादे, बोला विल वेणू नादे, बोला विल वेणू नादे, बोला विल वेणू नादे, बोला परिणाम गवळणी गोपाळावर झाला यात नवल नाही. यमुनेचं जे जळ होतं ते देखील पांगळ झालं. कशामुळे? वेणूच्या वादनामुळे. पांगुळली यमुना जळ, पक्षी जे पक्षी रवंतर करत होते ते देखील काय झाले, स्थिर झाले. असा वेणू वाजवला तो कृष्ण परमात्मा. तो परिणाम त्याच यमुनेच्या तीरावर गायी वासरत रवंतर चरण्याचं काम करत होते, त्यांनाही त्या वेणू वादनाचा परिणाम झाला. महाराज म्हणतात तृणचरे लोप झाले, तृणचरे लुप्त झाली, तृणचरे लोप झाले, तृणचरे लोप झाले. उच्छवा भोले आठे, उच्छवा
परिणाम महाराज म्हणतात तृणचरणे लुप्त झाली. तृणचरणे म्हणजे गाई वासरं. हे पा मी मगाशी सांगितलं, काही गोष्टी अशा असतात, माणसाला जर एखादा विषय आवडला कीर्तनात तर माणसं टाळी देतात आनंद झाला. इथे गाई वासराला आनंद झाला, त्याचा परिणाम महाराज म्हणतात पुच्छे वाहोनी आठी. गाईला जर आनंद झाला ना, तुम्ही पहा तर गाय शेपवर करत असते, आनंद झाल्यानंतर वेणूचा परिणाम त्या गाई गोपाळांवरती झाला. महाराज म्हणतात तृणचरणी लुब्ध झाली, पुच्छे वाहुनी आठी. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. गाईला आनंद, यमुना जळाला आनंद झाला. महाराज म्हणतात यात नवल नाही, या वेणूचा परिणाम नादन समाये त्रिभुवनी. नादन समाये त्रिभुवनी. नादन समाये त्रिभुवनी. नादन समाये त्रिभुवनी. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर म्हणतात की त्या वेणुवादनाचा परिणाम नादन समाये त्रिभुवनी. मला काही भजन वगैरे असं काही शिकवलेलं नाही आणि मला काही म्हणता येत नाही, पण या गाधीची, या सेवेची अशी एक शक्ती आहे, सामर्थ्य आहे की जे प्रसंग जसा असल तसा राग स्वर तो सहज आपल्या समोर आला की समजायचं की आपलं फळ परिपक्व अवस्थेकडं त्याची वाटचाल झालेली आहे. बरेच लोक राग रागिनी शिकतात आणि शिकलेले राग रागिनी कीर्तनात येऊन उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात, पण जो राग त्यांचा पहिल्या चरणाला पाहिजे तो शेवटच्या चरणाला येतो, जो शेवटचा पाहिजे तो पहिल्या चरणाला येतो. हे शिकलेलं आहे. पण गुरुची कृपा जर झाली तर ज्या वेळेस जे लागल तेच स्वर येतील, त्याप्रमाणे शेवटला जो स्वर लागतो तो स्वर येतो. आपल्याला पन्हाळकर येतच नाही. तुम्ही जर आता हे झाले जर म्हणले म्हणता का तिचा डोक्यात नाही बसत, पण जिथं गरजेचं आहे हीच खरी गुरुची कृपा आहे. महाराज म्हणतात नादन समाई त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी. असं नाथ बाबांनी या वेणुवादनाचा परिणाम सांगितलं. गोपाळांनी आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी संघटन केलं, चोऱ्या केल्या आणि चोरी केल्यानंतर बऱ्याचशा ज्यावेळेस चोऱ्या झाल्या त्यावेळेस 11:15 वाजले आणि म्हणले आता पोलिसाची गाडी येईल, लवकर आवरून घ्या. आता काय फक्त 2 मिनिटं राहिले मोजून. 11:15 नंतर 2 मिनिटात एक प्रसंग सांगायचा आणि दही हंडीचा अभंग घेऊन दही हंडी फोडायची, संपलं कीर्तन. महाराज म्हणतात चोऱ्या झाल्या, अनेक चोऱ्या झाल्या, तक्रारी येऊ लागल्या, तक्रारीचे पाढे येऊ लागले. यशोदेच्या घरावरती गाऱ्हाणे यायला लागली. काय गाऱ्हाणे येत होती? यशोदे तुझा बाळ, तुझा कृष्ण आमच्या घरी येतो. चोऱ्या करायला लागला. आता आईला जो मुलगा असं जर कोणी समजलं त्या आईला काही चांगलं वाटतं का? बरेचसे प्रकरण ज्यावेळेस झाले त्यावेळेस आईला असं वाटलं
काय करावं म्हणून कोणीतरी सांगितलं की ही चोरी बंद होण्याचं औषध आहे म्हणे. काय म्हणे, गणपतीचे चतुर्थीचे उपास करावा. आता ती आईच. आणि मग मात्र 1 मास देवे चोरी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेशी. 1 महिनाभर पठ्ठ्यानं काही चोऱ्या केल्या नाही. आईला वाटलं गणपती पावला, आता नैवेद्य त्या गणपतीला प्रसाद म्हणून करायचा ठरला. पोत्याचे मोदक केले तात्या, गणपती पुढे आणून ठेवले. सगळं साहित्य आणलं, कृष्णाला जवळ बोलावलं. पण काडी पिटी राहिली म्हणून आत गेली तर तवर या पठ्ठ्यानं परिणाम केला. सगळे मोदकच खाऊन गेले. देवच ठेवला फक्त शिल्लक. सगळं पूजेचं सामान गेलं. आईनं म्हणे कृष्णा काय ते म्हणे, बाई मोठ्या ढेरीचा बाबा आला होता, त्यांना विचारत केला. आता परिणाम काय, आईला लक्षात आलं याच्यात कितीतरी खोड्या झाल्यात, याचं का. शेवटी लक्षात आलं की हे सगळं परिणाम कोणाचा आहे, आपल्याच मुलाचा आहे. कृष्ण परमात्म्याचं अद्भुत चरित्र आहे. चरित्र सांगितलं तर आपल्याला दिवस पुरणार नाही. भागवत मागं झालेलं आहे. पुढच्या वर्षी भागवत होणारच आहे. 8 दिवस काय काळजी करू नका. 12व तपपूर्तीला आपण भागवत करणारच आहे. त्यावेळेस निवांत ऐकू. असं सांगण्याचं तात्पर्य अनेक चरित्र भगवंताचे आहे, अद्भुत चरित्र आहे. कृष्ण परमात्म्याचं हे चरित्र ऐकत असताना शेवटी आईने सांगितलं, गड्या आता बस झालं गड्या बा, उद्या जाई वना सवे घेऊन. ते परमात्म्याचं अद्भुत चरित्र आहे. म्हणून परमात्मा काळी घोंगडी हातामध्ये काठी, लागला धेनूचे पाठी. काळी घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली, लागला धेनूचे पाठी. खेळ खेळला, अनेक खेळ खेळून थकला. कृष्ण परमात्मा खेळ मांडला लगोरी हो, खेळ मांडला लगोरी हो, खेळ मांडला लगोरी हो, खेळ मांडला लगोरी. हे खेळताती नाना परी, खेळताती नाना परी, खेळ मांडला लगोरी हो, खेळ मांडला लगोरी हो, खेळ मांडला लगोरी हो, खेळ मांडला लगोरी. देवाने खेळ मांडला. खेळ सगळा झाला. आता खेळ विटू दांडू हे चेंडू लगोरी हे भगवंताचे खेळ. अनेक खेळ खेळला. शेवटी काम सारोनी सकळ, काम सारोनी सकळ, अवघे मिळाली गोपाळ, अवघे मिळाली गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या. अशा प्रकारचे सर्व खेळ झाले. म्हणले आता बस बंद करा म्हणे, आता दहीहंडी घेऊन या आणि आता दहीहंडीचा प्रसाद करा आणि तुमचे खेळ सगळे बंद करा. म्हणून परमात्म्याने हे असे अनेक खेळ यमुनेच्या काठ्यावरती केले. गोपाळांना, गायी गोपाळांना भक्ती आनंद दिला. तो आनंद काकडे बाबांनी आपल्याला या त्यांच्या आश्रमामध्ये प्राप्त करून दिला. जो काला वारकरी संप्रदायाच्या साधू संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव बोला. आजच्या दिवशी देव येतात, संत येतात, भक्त येतात, गोपाळ येतात, भक्त येतात. अशा सगळ्यांचं एकत्रीकरण झालं की त्याचं नाव काय आहे, काला आहे. आणि असं काला, या काल्याचं प्रतीक म्हणून साधू संतांनी दही लाही एकत्र केली
आणि दही लाहीचा प्रसादाचा काला साधू संतांनी केला. काल्याची दही अंडी झाली का मग शेवटची चालीच्या ऐवजी महादेव पाटलाचं थोडंसं काव्य होईल आणि मग आपल्याला सेवा आरतीनं सांगता करायची. आपण या ठिकाणी हा अभंग म्हणतील भजनी मंडळी आणि रामनाथ महाराज आणि काकडे बाबा दहीहंडी फोडतील. शिंकेला वियली दुरी